नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. बोरीचा बाग. काही परंपरांच्या मागे श्रद्धा आहे, तर काही परंपरांच्या मागे इतिहास आहे, तर काही परंपरांच्या मागे अशी लोककथा दडलेली आहे की जी पिढ्यानपिढ्या एका गावाकडून दुसऱ्या गावाकडे सांगितली जाते. अशीच एक अनोखी आणि आश्चर्यकारक करणारी परंपरा आज मी तुम्हाला सांगणार आहे. बोरीचा बार. नाव ऐकलं की तुम्हाला वाटेल की हा एखादा वाद असेल, दोन गावांमधील भांडण असेल किंवा एकमेकांवर राग व्यक्त करण्याचा प्रकार असेल. पण हे असं अजिबात नाही. बोरीचा बार म्हणजे भांडण नाही, तर बोरी आणि सुखेड या दोन गावांनी तब्बल 200 वर्षापासून जपलेली एक अनोखी परंपरा आहे. आणि विशेष म्हणजे आजही ही परंपरा पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक या गावामध्ये येतात. पण या अनोख्या परंपरेमागची कथा काय आहे, चला जाणून घेऊया. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून तेवढं नक्की घ्या. स्थानिक लोककथेनुसार बोरी गावच्या पाटलाच्या दोन बायका होत्या आणि दोन्ही सवती. यापैकी एक पत्नी बोरी गावात आणि दुसरी पत्नी सुखेड गावामध्ये राहत होती. आणि दोघींमध्ये काही कारणामुळे वाद झाल्याचे सांगितले जाते. एक दिवस आला नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी. गावाकडच्या परंपरेनुसार या दोघी आपापल्या घरातील कपडे धुण्यासाठी ओढ्यावर आल्या. विशेष म्हणजे एक बोरीच्या बाजूला होती व दुसरी सुखेडच्या बाजूला. आणि ओढ्याच्या दोन्ही काठावरती दोघी समोरासमोर आल्या आणि एकमेकींना पाहताच त्यांच्यात वाद सुरू झाला. आणि शब्दाला शब्द वाढत गेला. वादाचे रूपांतर शिवीगाळीत झालं आणि शिवीगाळीचं रूपांतर मोठ्या भांडणात झालं. परिस्थिती इतकी चिघळली की दोघींनाही लक्षात राहिलं नाही की आपण ओढ्याच्या काठी उभे आहोत. आणि अचानक दोघींचा पाय घसरला. दोघीही ओढ्याच्या पाण्यात पडल्या आणि दुर्दैवाने वाहून जाऊन त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये एक वेगळीच श्रद्धा निर्माण झाली आणि ह्या दोन्ही स्त्रियांचे आत्मे शांत राहावेत म्हणून किंवा त्यांचा आत्मा भटकू राहू नये म्हणून त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतर गावावर कुठलाही अनिष्ट परिणाम होऊ नये म्हणून त्यासाठी काहीतरी परंपरा सुरू करण्याचा निर्णय घेतला, अशी स्थानिक कथा सांगते. आणि तिथून सुरू झाली बोरी आणि सुखेड गावचा बोरीचा बार ही अनोखी परंपरा. आज 200 वर्षांहून अधिक काळ लोटला तरी ही परंपरा आजही तितक्याच उत्साहाने जपली जाते. या दिवशी गावातील वातावरण बदलून जातं. महिला पारंपरिक पद्धतीने नटून थटून तयार होतात. नवीन साड्या, पारंपरिक दागिने, हातात बांगड्या आणि चेहऱ्यावर उत्साह. गावातील महिला ग्रामदेवतेच्या मंदिरात एकत्र येतात. मंदिर परिसरात गर्दी वाढत जाते. ढोल ताशांचा आवाज वातावरणात घुमू लागतो आणि त्याचबरोबर सुरू होतो पारंपरिक खेळ, झिम्मा, फुगडी आणि महिलांचा पारंपरिक उत्साह. गाण्याच्या तालावर, ढोल ताशांच्या गजरात आणि आनंदाच्या वातावरणात महिला नाचत खेळत ओढ्याच्या दिशेने निघतात. आणि हळूहळू हा उत्साह ओढ्याच्या काठावर पोहोचतो. आणि एकीकडे असतात बोरीगावच्या महिला आणि दुसरीकडे असतात सुखेड गावच्या महिला. दोन्ही गावांच्या महिलांसाठी हा दिवस विशेष असतो. आणि मग त्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. तो क्षण येतो आणि सुरू होतो बोरीचा बार. दोन्ही बाजूच्या महिला एकमेकींना शिव्या देऊ लागतात, एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने त्याच पद्धतीने उत्तर. पण इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. हे खरं भांडण नसतं, तर हा एक परंपरेचा एक भाग आहे. इथे कोणाचाही वैयक्तिक अपमान करण्याचा उद्देश नसतो. महिला हा प्रकार हसत खेळत आणि उत्साहाने अनुभवतात. बाहेरून पाहणाऱ्याला एखाद्या व्यक्तीला कदाचित वाटेल की हे दोन गावांमध्ये मोठा वाद सुरू आहे. पण प्रत्यक्षात मात्र वातावरणात उत्साह असतो, आनंद आणि पारंपरिक जल्लोष. शिव्यांचा मोठा आवाज असतो, पण त्याच वेळी ढोल ताशांचाही गजर सतत सुरू असतो. जणू शिव्यांचा आवाज दबून जावा त्यासाठी ढोल ताशे जोरजोराने वाजवले जातात. आजच्या आधुनिक काळात अनेक पारंपरिक खेळ आणि लोककला हळूहळू लुप्त होत चाललेल्या आहे. पण बोरी आणि सुखेड गावातील लोकांनी मात्र ही परंपरा अजूनही जिवंत ठेवली आहे. ही केवळ एक गंमत म्हणून पाहण्याची गोष्ट नाही, तर यामागे दोन गावांचा इतिहास आहे, लोकश्रद्धा आहे, पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक कथा आहे. आणि आपल्या पूर्वजांनी जपलेल्या परंपरेला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची एक भावना आहे. म्हणूनच दरवर्षी या अनोख्या परंपरेच्या दिवशी बोरी आणि सुखेड गावच्या गावात मोठी गर्दी होते. दूरवरून गावातून लोक येतात. काही जण ही परंपरा पहिल्यांदाच पाहण्यासाठी येतात, तर काही जण दरवर्षी आवर्जून उपस्थित राहतात. मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये या अनोख्या परंपरेचे क्षण कैद केले जातात. सोशल मीडियामुळे आता या परंपरेची माहिती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. पण या सगळ्या गर्दीच्या पलीकडे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपल्या गावांच्या अशा किती परंपरा अजूनही अज्ञात आहेत? महाराष्ट्रात केवळ गडकिल्ले, संत परंपरा किंवा सण उत्सव नाही, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात एखादी वेगळी कथा आहे, एक अनोखी श्रद्धा आहे, एखादा पारंपरिक खेळ आहे आणि एखादी अशी ही परंपरा आहे, जी शेकडो वर्षाचा इतिहास आपल्या खांद्यावर घेऊन आजही जिवंत आहे. बोरीचा बार ही त्याच जिवंत लोकपरंपरांपैकी एक आहे आणि दोन स्त्रियांच्या दुर्दैवी घटनेपासून एक सुरू झालेली लोककथा
आज ही शेकडो वर्षाची परंपरा बनलेली आहे. आज 2 गावांना एका वेगळ्या सांस्कृतिक धाग्याने जोडून ठेवलेले आहे. एक परंपरा, एक लोककथा, 2 गावं आणि 200 वर्षाहून जपली जाणारी ही अनोखी परंपरा. तुम्हाला ही परंपरा कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि महाराष्ट्रातील अशाच अनोख्या, विस्मयकारक आणि पारंपरिक कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.